यार काय चाललंय यार? कोण आहे ही? एवढा काय इंटरेस्ट आहे हिला? हे पाहिलंस ना, गुरुनाथ सुभेदारच्या घरात प्रत्येकाला इंटरेस्ट असतो तो असा. ही राधिका सगळ्यांच्या घरी कुचाळक्या करत फिरायची ना, म्हणून ही असली फॅमिली जमा करून ठेवली आहे सगळी. हे सगळं राधिकामुळे घडतंय. आणि त्यात तू पण न सांगता आली. सकाळी त्या बकुळापासून वाचवलं, आता त्या नानीजींपासून वाचवलं. असं किती वेळा आणि कोणाकोणापासून वाचू ग मी तुला? म्हणून मी सांगत होतो अशी एकदम राहायला नको येऊस. सॉरी ना, आय मिस यू ना. नो बच्चा, पण तू पाहिलंस ना की राधिका गेल्यापासून प्रत्येकाची कशी बारीक नजर आहे यार आपल्यावर. आय एम टेलिंग यू, ही सगळी डिटेक्टिव्ह गिरी करायला ना राधिकाने सांगितलं असणार. प्रत्येक काही असो बच्चा, पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? ना मी तुला आता घरात ठेवू शकत ना बाहेर काढू शकत. यांनी पाहिलं तर प्रॉब्लेम होणार. यार अडकलोय आपण. काय करायचंय मग आता? हा, एक आयडिया आहे. मी ना एक बुरखा आणतो, म्हणजे तुला एकदा संपूर्ण कव्हर केलं ना की कोणाला काही कळणारच नाही. अग मी नाही घालणार आहे बुरखा वगैरे. न घालायला काय झालं? मूर्ख आहेस का? ए मूर्ख तू असशील, मी नाही. मी बायको नाहीये तुझी माझ्यावर ओरडायला आणि चिडायला, कळलं का? मला बुरखा घालायचा नाहीये, मी बुरखा घालणार नाही. आणि आता काय प्रॉब्लेम आहे रे बाहेर जायला तुला? आता सगळ्यांना सगळं माहिती आहे ना? सॉरी बच्चा, मला ना सिच्युएशन नाही हँडल करता येते. मला काही सुचतच नाही यार, डोकं दुखायला लागलं माझं. मला प्लीज थोडा वेळ दे. तुला हवा तेवढा वेळ घे, पण आज आपण बाहेर जायचं म्हणजे जायचंच. एक आयडिया आहे. काय? शनाया ये. हाय गॅरी. तू बोलू नकोस ना. काय झालं? काय झालं? काय झालं? कपडे जरी मुलाचे घातले असतील तरी आवाज मात्र तुझाच आहे ना. ओके ओके, चल चल. काहीच नको ना बोलूस प्लीज. कशाला उगीच घबरा. ओके. नाही, काय करतेस तू? काय करते? हात पकडते. अगं कसं वाटतं ते? काय वाटतं? काही फरक नाही पडत. अगं तू आता एक पुरुष नाहीयेस का? मग एका पुरुषानं दुसऱ्या पुरुषाचा हात धरला कसं वाटतं? हसू नकोस ना प्लीज यार. कोणी धरलं ना वाट लागेल शनाया. लिफ्ट पण आउट ऑफ सर्व्हिस. चल आपण जिन्यानेच जाऊ. लिफ्ट मध्ये जर कोणी धरलं ना परत एकदा प्रॉब्लेम होईल. मला नाही उतरायचं एवढं. अगं उतरायच्या पायऱ्या चढायच्या नाहीयेत. यार. काय करू ना? हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. जिन्याने यायला लागतंय ना? लिफ्ट नेमकी बंद पडलीये. मला इतकं बोर होतं ना जिन्याने यायला. हो बरोबर आहे. हे कोण? मित्र आहे माझा. ओके, हाय. हे असं काय? दाढ दुखते त्यांची. आम्हाला थोडी घाई आहे, आम्ही येतो. Yes. गुप्ते, अहो हे 500,000चं प्रकरण कधी मिटणार? सुरुवात झाली आहे, होईल, सुरळीत होईल हळू. नाही पण मी काय म्हणतो, हा जो काय डिसिजन घेतला हा एकदम योग्य आहे. आणि सर्वसामान्यांनी त्याचं स्वागत केलं हे पण चांगलं आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय कुठून? शूटिंग नाईट शिफ्ट होती. शूटिंग वाल्याचं म्हणजे कठीण आहे. काय वेळेला काय. जा आराम करा. जा. हा. तर 500,000 चल. एक मिनिट.
नानी आज वरच्या मजल्यावर सगळी पाण्याची बोंब झाली आहे बर का. पलंबर आलाय काहीतरी चालली आहे ठाकटूक ठाकटूक. आणि आपल्या रेवतीतही आहेत ना त्यांच्यावरती ते सपरे राहतात बघा. त्यांच्या घरातली बाई आजारी आहे आणि लक्ष्मीने मैली तेव्हाच दांडी मारली आहे. मला कामाला जायचंय वरती. नानी हं? काय झालंय? कसला विचार करताय? पण विचार करून काय उपयोग म्हणा. पण राधिकाची काळजी वाटते ग. नानी तुम्ही किती लोकांची आणि कशा कशासाठी काळजी करत बसणार आहात? राधिकाची काळजी वाटते कारण ती आमची आहे. घरचे यांना परके आणि बाहेरचे आपले वाटतात. काय गडबड आहे? काय झालंय? काही नाही ग. त्या गुरुनाथचं एक कुरिअर चुकून आपल्याकडे दिलं होतं. हा. ते द्यायला आता गेले होते त्याच्याकडे. तर त्याच्या घरामध्ये मला या हल्लीच्या मुली घालतात ना तशा उंच टाचेच्या चपला दिसल्या. उंच टाचाच्या चपला? ते फॅशनेबल पोरी घालतात त्या तसल्या? हो तशाच. हा पण राधिका तर इथं असलं काही वापरत नव्हती. हो ना. म्हणून मी विचारलं सुद्धा त्याला कोण आलंय का. तर म्हणाला तुम्हाला काय करायचंय. माझा मित्र आणि त्याची बायको आली आहे. तरी मी विचारलं मग मित्राच्या चपला कुठे आहेत. अशी उडवाउडवीची उत्तरं देत होता का. तोंडावर दरवाजा बंद केला त्यांनी. काय चाललंय काही कळत नाहीये. हा, म्हणजे नक्की काहीतरी भानगड असेल. ही त्याची ती कोण मैत्रीण जिच्यासाठी राधिकाला घराबाहेर काढलं ती. काय तिचं नाव शन्या का काय. ती तर नसेल. पण नानी मी घरात सकाळी सफाई करत होते ना तेव्हा खाटेवर मित्र होता हो मैत्रीण नव्हती. आणि मला तर घरात कोणी बाई बी दिसली नाही. नानी त्यांचा तो मित्र उंच टाचाचा चपला घालतो का काय. काहीतरी काय बोलतेस अगं. पण यासाठीच राधिकाला फसवलं असेल का त्यांनी. घराच्या बाहेर काढलं ते या मुलीला घरात आणून ठेवायचं म्हणून. हे देवा खरंच घटस्फोट देतो की काय तिला. अहो नाही हो नानी तसलं काही नसेल. उगा काहीतरी मनात आणू नका. जाते मी. मला जाऊ दे कामाला.